जर इथे बसली तर तुला छान दिसणार आहे. तुम्ही आज तुला दिसणार नाही. लक्ष देणार आहात सगळेजण. पटपट बसायचं आहे. 5वा वर्ग पटपट बसा. बघा काय आहे वाक्य वाचा. हा वाक्य असं आहे, माझ्याकडे पेन आहे. बघा आहे म्हणल्यावर कोणत्या काळातलं वाक्य आहे? माझ्याकडे पेन आहे वर्तमान काळातलं. आपल्याला काय लक्षात आला? आदिती, रोशनी, वह्या पण, तोड इकडं. मग आपण काय करायचं? कर्ता, कर्म, क्रियापद. ओके, कर्ता 1 नंबर द्या, कर्म 2 नंबर द्या, क्रियापद 3 नंबर द्या. सगळ्याला नंबर देत बसायचं नाही. मग 1 2 3 हे आपण याला नंबर दिले बरोबर. मग मराठीतलं वाक्य जेव्हा इंग्लिश मध्ये करतो तेव्हा काय करायचं हे लक्षात घ्या. 1 नंबर, 3 नंबर, 2 नंबर अशी मांडणी आपल्याला करायची आहे. म्हणजे हेच वाक्य इंग्लिश मध्ये करताना 1 नंबर पहिले घ्यायचा, 2 नंबर इकडे घालायचा, 3 नंबर दुसऱ्यांदा घ्यायचा. बघा माझ्याकडे सांगा. माझ्या म्हणजे माझ्या जवळ जर एखादी वस्तू असेल तर आय. काय वापरायचं? आहे. व्हेरी गुड. आहे, हॅव. म्हणजे आपण काय केलं? 3 नंबर इथे घेतलं. मग मराठीतलं वाक्य इंग्लिश मध्ये करताना 1 नंबर, 3 नंबर, 2 नंबर. आता 2 नंबरला काय? पेन. मी काय लिहिलं? पेन. किती सोपं आहे. आय हॅव अ पेन. एक असली की अ पेन किंवा आय हॅव अ पेन. ओके, किती सोपं झालं. माझ्याकडे पेन आहे. आय हॅव अ पेन. आता इथं कसं 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर सांगा. माझ्याकडे आय आहे ना, हॅव. बघा आता इथं हॅवच काय वापरायचं बरं? का वापरायचं? माझ्याकडे आहे म्हणून हॅव वापरायचं. इज वापरायचं का? इज वापरायचं. एम वापरायचं. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल तुमची माहिती सांगता, स्वतःबद्दल तुमचं स्वतःचं नाव सांगता, तेव्हा आय एम मीनाक्षी, मी मीनाक्षी आहे. हे ऍड स्वतःबद्दल वापरायचं असेल तर ऍड. आणि एखादी वस्तू तुमच्या जवळ असेल तर आय वापरायचं. आणि आहे म्हणून हॅव वापरायचं. इथे इज वापरायचं का? नाही. बघा इजचा अर्थ होतो आहे, एमचा अर्थ आहे आणि हॅवचा अर्थ आहे. मग या सगळ्यांचा अर्थ आहे आहे आहे. तर बघा आपण इथं आपल्या जवळ वस्तू असली की काय घ्यायचं? हॅव. लक्षात आलं? हा, भारत माझा देश आहे. इंडिया इज माय कंट्री. इज आपण तिथे इज घेतलं, हॅव घेतलं का? नाही. लक्षात आलं? आणि हे सेल्फ बद्दल वापरायचं. हा, लक्षात आलं? आय हॅव काय आहे हे? पिशवी आहे. पिशवीला काय म्हणतो इंग्लिश मध्ये? बॅग. आय हॅव अ बॅग. मी जराच लक्ष द्या. माझ्याकडे पुस्तक आहे. पुस्तक आहे. सांगा आता. आहे हॅव बुक. व्हेरी गुड. आय हॅव अ बुक. माझ्याकडे पेन्सिल आहे. व्हेरी गुड. आय हॅव अ पेन्सिल. आय हॅव अ पेन्सिल. ओके. माझ्याकडे खोडरबर आहे. पाठ झालं यांना आता मस्त. फक्त तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे. मी तुम्हाला हे 100 वाक्य देणार आणि ह्याचं तुम्हाला इंग्लिश मध्ये करता आलं पाहिजे. काय होईल बरं सांगा? आय हॅव अ इरेजर. आय हॅव अ इरेजर. आता इथे ए येईल का? नाही. काय येणार? ॲन येणार. का बरं? व्हेरी गुड. काय वाजवा तिच्यासाठी? इरेजरचं पहिलं अक्षर ई आहे म्हणून इथं ए न येता ॲन येईल. व्हेरी गुड. ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. माझ्याकडे घड्याळ आहे. विनय सांग.
खेळणे आहे. हात वर. व्हेरी गुड. टाळ्या तुझ्यासाठी. आय हॅव अ खेळण्याचा शब्द काय? खेळणे आहे म्हणजे काय? TOY. ओके. माझ्याकडे मोबाईल आहे. हात वर करा. हात वर करायचं. हे वाक्य इंग्लिश मध्ये सांगणाऱ्याने हात वर करायचं. किती सोपं आहे. असं आय हॅव अ फोन न म्हणता काय म्हणायचं? मोबाईल. व्हेरी गुड. आय हॅव अ मोबाईल. मोबाईल. ठीक आहे. माझ्याकडे गाडी आहे. महेश सांग. पटपट सांगायचं. हा. त्याच्या भाषेत बरोबर आहे ते. आय हॅव अ कार. आपण गाडी म्हणलं, मोटरसायकल म्हणलं, बायसिकल म्हणलं का तिथं? मोटरसायकल आहे असं आहे का? नाही. माझ्याकडे चावी आहे. चावी. हा. व्हेरी गुड. आय हॅव अ की. आपल्याला मग चावी कशाला म्हणतात हे आपल्याला इथं माहित पाहिजे. KEY म्हणजे चावी. मी म्हणलं माझ्याकडे कुलूप आहे. व्हेरी गुड. माझ्याकडे डस्टर आहे. माझ्याकडे टेबल आहे. माझ्याकडे शिक्षक आहे. आय हॅव अ टीचर. माझ्याकडे मॅडम आहेत. आय हॅव मॅडम. माझ्याकडे बहीण आहे. आय हॅव अ माझ्याकडे पुस्तक आहे. व्हेरी गुड. समजलं? असे तुम्हाला एक नाही, दोन नाही, 100 वाक्य मराठीतले इंग्लिश मध्ये करून आणायचे आहेत. मी फक्त मराठीतले वाक्य तुम्हाला टाकणार आहे पालकाच्या ग्रुपवर. तुम्हाला ते उद्या येताना हे वाक्य इंग्लिश मध्ये असं करून आणायचं. किती सोपं आहे बरं. आपण आता बसलं नाही की 100 वाक्य असे सांगू शकतो. आय हॅव अ पेन, आय हॅव अ शॉर्पनर, आय हॅव अ रबर. म्हणजे आपण जेवढ्या वस्तू पाहतो तेवढ्या आपण